पुढची बातमी बघूयात। मुंबईमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांकडून घेतला जात असल्याची गंभीर बाब समोर आली होती आणि कर्मचाऱ्यांची संख्या आता 8,000च्या घरात गेली आहे। या सर्व कर्मचाऱ्यांकडून पैशांची वसुली करण्याचे आदेश वित्त विभागाने संबंधित विभागांना दिले आहेत। वसूल करण्यात येणारी रक्कम ही सुमारे 15 कोटी रुपयांच्या घरात असून या कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे। या संदर्भामध्ये महिला आणि बालकल्याण विभागाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला। दरम्यान अजूनही बोगस लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरूच आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बोगस लाडक्या बहिणींविषयी काय प्रतिक्रिया दिली बघूयात। ते सूत्र एकतर माहित नाही, हे निर्णय राज्य सरकार घेत असतं। मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्याबद्दलची चर्चा होईल आणि त्याबद्दल काय करायचं तो निर्णय। त्याच्यामुळे त्या माध्यमाला आणि सूत्राला तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका। झाली काम करून मतं मिळून गेली, सत्तेवर आला, मजा मारा, आता करा बहिणीवर कारवाई। कारण खुर्ची मिळाली ना, पहिले देताना तुमचे डोळे उघडे नव्हते काय? त्यावेळेस तुम्ही झोपला होतात काय? मतासाठी वाटेल त्या पद्धतीने मतं घेण्यासाठी पैसे दिला, त्यावेळेस हे निकष का लावले नाही? त्यावेळेस हे नियम का लावले नाही? सरकार म्हणून करा, हळूहळू तर ती योजना बंदच करणार आहे। जिल्हा परिषदेची वाट आहे, पंचायत समिती आणि नगर परिषदांची वाट आहे। या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाली, कोण बहीण म्हणून विचारणार आहे तुम्हाला। त्यामुळे बहिणींनी सुद्धा सावध राहावं। सांगलीमध्ये